निवडणुका सुरुवात होत आहेत. काय या प्रभागात समस्या काय आहेत एकंदरीत? समस्या खूप साऱ्या पण निवारण आहे फारुखभाई नामदार. एकच एकच नाव का? एकच नाव आहे वन बाकीचे साईड तीन फारुखभाई नामदार फक्त. बाकीचे तीन नगरसेवक निवडायचे ना पण. नाही आम्हाला फक्त तेच पाहिजे. त्यांचा पॅनल जेवढा आहे ना त्यांचाच पॅनल. हा 100% येणार. जर याच्याही अगोदर निवडणुका झाल्यात, समस्या नगरसेवक सोडवत नाहीत असंही जाणवतं आहे. आणि लोकांच्या खूप समस्या आहेत. लोक बोलतात, ओरडतात आणि निवडणुकीच्या तोंडावरती जातीचे, धर्माचे या सगळ्या गोष्टीकडून मतदान फिरवलं जातं प्रत्येक पक्षाकडनं. तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? ॲक्च्युली कसं झालं, त्या गोष्टी जरा आमचं वय बारीक होतं, त्यामुळे आम्हाला त्यावेळेस थोडं नॉलेज नव्हतं. पण आता नॉलेज कळलं आहे का सगळं राजनीती जातीवाद आहे. तर हळूहळू पुढे येईल ना, आता 4-5 दिवसामध्ये सगळे जातीवाद होणारच आहे 100%. पण आम्हाला आता कळून चुकलं आहे की काय फायदा नाही. जे आपले आहे ते आपलेच राहणार आहे, जे बाहेरचे ते बाहेरचेच राहणार आहे. त्यामुळे आमच्या अख्ख्या सह्याद्रनगरचं एकच ठरलं आहे, फारुखभाई अबकी बार. आपले ते आपले म्हणजे मग मतदान विकासाला की धर्माला? विकासाचा माणूस एकच आहे ना, एज्युकेटेड आहे, तो ॲडव्होकेट आहे, नॉलेज आहे, सगळ्या बाबतीत त्याला कोण टप नाही. लोक अगदी बिनधास्त बोलत आहेत. कारण काय असेल? कारण विकास, धर्म या सगळ्यांची सांगड घालत लोकांना त्यांच्या आवडीचा नेता हवा आहे. अशाच बातम्या बघण्यासाठी बघत राहा पुणे लोक.